मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरकारभाराबाबत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत थेट सौरभ राव यांची भेट घेतली। उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद करण्यात आल्याचा आरोप करत जाधव यांनी संबंधित निवडणूक अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचीही मागणी केली। अविनाश जाधव यांनी ठाण्यातील वृषाली पाटील या आरो यांनी उमेदवारांच्या अर्जांमध्ये चुकीचे घोळ घालून अनेक तरुणांचे राजकीय भविष्य उद्ध्वस्त केले असल्याचं सांगितलं। या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तसंच ठाणे महापालिका निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात आली असून आयुक्तांनी 24 तासांच्या आत कारवाईचं आश्वासन दिले। या कालावधीत कारवाई न झाल्यास 25व्या तासाला आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही जाधव यांनी दिलाय। प्रभाग क्रमांक 5 मध्येही चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद करण्याचा आरोप करत विक्रांत चव्हाण यांचा फॉर्म बळजबरीने बाद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं। त्या प्रभागातील आरोवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या दोन्ही प्रकरणांमध्ये 24 तासात सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिल्याचा दावा जाधव यांनी केला। मनसेने दिलेले एबी फॉर्म घेऊन माघार घेणाऱ्या उमेदवारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। संबंधित उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर जाऊन मॅनेज झाले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। या संदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं। एका व्हिडिओचा उल्लेख करत जाधव यांनी असा आरोप केला की एक कॉन्स्टेबल उमेदवाराला उपमुख्यमंत्र्यांच्या घरी घेऊन गेला आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्यात आला। तो गंगेत आंघोळ करायला गेला नव्हता तर पैशांच्या गंगेत उडी मारायला गेला होता, अशी टीकात्मक टिप्पणीही त्यांनी केली आहे। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करत जाधव यांनी अशा पद्धतीनं बिनविरोध निवडणुकांचा ट्रेंड सुरू राहिला तर यापुढे महापौरही बिनविरोध बसेल, इतकी पारदर्शकता नको की मतदानाचीच गरज उरणार नाही, असंही त्यांनी सांगितलं। भाजप महायुतीच्या वचननाम्यावरही त्यांनी उपरोधिक टीका केली। वचननाम्यात कुणाला किती पैसे देण्यात आले याचा डेटा दिला तरच ती प्रगतशील भारतीय जनता पार्टी ठरेल, असंही त्यांनी सांगितलं। शेवटी आम्ही या सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयात जाणार असून सत्यासाठी लढा सुरूच राहील। भ्रष्टाचाराचा सूर्य एक दिवस मावळेल आणि नवीन सुरुवात नक्कीच होईल, असा विश्वास अविनाश जाधव यांनी व्यक्त केला। आरो आहेत त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने फॉर्मच्या बाबतीत घोळ केला, उमेदवार अर्जाच्या बाबतीत घोळ केला, त्याची तक्रार आम्ही काल निवडणूक आयुक्तांना देखील केली होती। आज आम्ही ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत, जे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांच्याकडे तक्रार केली आहे आणि आता त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या 24 तासाच्या आत त्या मॅडमवर कारवाई केली जाईल आणि त्याची चौकशी करून पुढच्या 24 तासाच्या आतमध्ये नवीन आरोंची नेमणूक होईल। आता चौकशी आणि कारवाई केली कुठे पुन्हा उमेदवारी मिळणार का? त्याच्या बघा, त्या मॅडम त्या ज्या कोणी लेडीज आहेत त्यांना असं वाटत असेल की हे झालं की त्यांचा विषय संपला, असं नाही। त्यांच्या पाठी आम्ही लागणारच आहोत। त्यांच्या प्रॉपर्टी पासून सगळ्याच्या इन्क्वायरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केल्या जातील। माहितीच्या अधिकाराचा पुरेपूर वापर आम्ही त्यांच्यासाठी करू, कारण त्यांच्यामुळे अनेक तरुणांचं आयुष्यात बर्बाद झालं। पुढील 5 वर्ष पुन्हा त्यांना निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे आणि त्यांच्या या संगनमतामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत। तो सगळ्यात महत्वाचं होतं की पुढची जर निवडणूक व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल तर या मॅडमची बदली होणं खूप गरजेचं होतं, त्यांना त्या जागेवरनं हटवणं खूप गरजेचं होतं। आता आयुक्तांनी मला शब्द दिलेला आहे की 24 तासाच्या आत तिथे कारवाई केली जाईल। 24 तासाच्या आत जर कारवाई झाली नाही तर 25व्या तासाला आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये आमचं ठिय्या आंदोलन सुरू करू। अपेक्षित आहे की 24 तासाच्या आत या मॅडमच्या जागी नवीन आरोची नेमणूक होईल। प्रभागामध्ये देखील असा प्रकार झालेला आहे। कुठल्या प्रभागामध्ये असा प्रकार? प्रभाग क्रमांक 5 जे शिवाजीनगर मधला जो प्रभाग आहे तिथे अशाच प्रकारे चुकीच्या पद्धतीने फॉर्म बाद करण्यात आले। बळजबरी उमेदवाराच्या सूचक अनुमोदकाला घेऊन त्याचा फॉर्म विक्रम चव्हाण नावाच्या एका अपक्ष उमेदवाराचा फॉर्म बाद करण्यात आला। सो त्या देखील मॅडम व त्या तिथल्या देखील आरो ज्या लेडी आरो आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची मागणी आहे आणि दोन्ही आरोंच्या बाबतीमधला निर्णय सकारात्मक 24 तासात घेतो, असं आयुक्तांनी आम्हाला शब्द दिलेला आहे।